नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नावमध्ये आपलं स्वागत. देणार म्हणजे देणार, कधी देणार ते सांगा. अर्थातच मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. आज याच मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक सह्याद्रीमध्ये पार पडली. अर्थात ही जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांचे 32 नेते लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये शरद पवारांपासून ते अगदी नाना पटोलेंपर्यंत, विजय वडेट्टीवार असतील किंवा मग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, यासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सर्वच पक्षांचे नेते होते. या सगळ्याच नेत्यांनी मराठा आरक्षण देण्यावर एकमत नोंदवलं. ही सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू अर्थात ती आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आली. आणि मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ही बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये प्रसार माध्यमांना संबोधित करताना स्पष्ट सांगितलं की कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं मराठा आरक्षण आम्ही देणार आहोत, पण त्यासाठी ज्या काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ हवा आहे. हा वेळ द्या, आम्ही आरक्षण देणार म्हणजे देणार. अर्थात यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणखी बराचसा तपशील देखील समजावून सांगितला. आता नुकतीच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप देखील सुरू झालेलं आहे. शिवाय मागासवर्गीय आयोग जो आहे तो देखील जोमाला आता कामाला लागलेला आहे. नंतर जी क्युरेटिव्ह पिटिशन जे न्यायालयात दाखल झालेलं आहे त्याच्यावर देखील काम सुरू आहे. त्यामुळं सर्वच अंगांनी आता या मराठा आरक्षणावर काम सुरू असताना ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जो काही थोडा कालावधी लागणार आहे तेवढा कालावधी मनोज जरांगे पाटलांनी आम्हाला द्यावा, उपोषण सोडावं आणि सरकारला सहकार्य करावं असं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं. या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये ठराव देखील संमत करण्यात आले. पहिला ठराव हाच की मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय नेते मराठा आरक्षण देण्यावर एकमत आहेत, तशा स्वाक्षऱ्या देखील त्यांनी केल्या. दुसरी गोष्ट, या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण थांबवावं आणि सरकारला सहकार्य करावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे आत्ता मराठा आरक्षण आहे जे शांतताप्रिय मार्गाने सुरू होतं त्याला जे काही हिंसात्मक वळण लागलं तर त्याबद्दल मात्र तीव्र नापसंती या ठरावादरम्यान सर्वच पक्षीय नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण जे काही आंदोलन सुरू आहे, जो शांततेचा मार्ग या सगळ्या मराठा समाजानं अवलंबला होता तोच मार्ग धरावा. आंदोलन करणं हा अर्थातच प्रत्येकाचा एक व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल सरकारची ना नाही. पण हिंसात्मक वळण लागल्यानं, कारण की जाळपोळ तोडफोडीच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये घडताना आपण पाहिल्या. काही ठिकाणी आमदारांची घरं जाळली गेली, काही ठिकाणी अक्षरशः बऱ्याचशा गावांमध्ये आमदार खासदारांना गावबंदी देखील करण्यात आलेली आहे. कुठे टायर जाळण्यात आलेले आहेत, कुठे मुंडन आंदोलन सुरू आहे, तर कुठे रस्ते अडवले जात आहेत, रेल्वे अडवले जात आहेत. आणि यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात कुठेतरी असुरक्षितता निर्माण झालेली आहे. त्यामुळं हे सगळं थांबवायला हवं, हे मात्र कुणालाही मान्य नाही. आणि मनोज जरांगे पाटलांनी जे आवाहन केलेलं आहे की शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करावं, तर हे देखील मराठा समाजानं कुठेतरी ऐकायला हवं आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन आपलं सुरू ठेवायला हवं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासित देखील केलेलं आहे की मी आरक्षण देण्यावर ठाम आहे, कायदेशीर त्रुटी दूर करून कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी देखील आपली भूमिका पार पाडलेली आहे. पण असं काही सुरू असताना इकडे मात्र जे काही हिंसात्मक वळण लागल्यानं या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं मराठा समाजानं हा देखील विचार करायला हवा. अर्थात मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू, आपली भूमिका सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर मांडली खरी, पण त्याच्यानंतर जी मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मात्र त्यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं. इकडे आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की किती वेळ हवा तुम्हाला, तुम्ही सरसकट आरक्षण कधी देणार ते सांगा, आणखी किती वेळ पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करायला यावं, त्यांना कुणी अडवणार नाही. आणि जर आम्हाला हे आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांचं हे शांततेचं युद्ध जे सुरू आहे ते तुम्हाला पेलवणार नाही असं देखील जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे मी
उपोषणावर ठाम आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागं हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. अर्थात कालची पण आपण जर त्यांची भूमिका पाहिली, म्हणजे जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा स्पष्टपणे म्हटलं की जी काही जाळपोळ झाले, तोडफोडीच्या घटना झालेल्या आहेत, या संदर्भात 307 हा गुन्हा दाखल केला जाईल. मारण्याचा हा प्रकार आहे लोकांना आणि त्यामुळे तो गुन्हा दाखल केला जाईल. इतकंच नव्हे तर यांच्यावर जी कारवाई सरकारतर्फे केली जाईल, जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यावर मात्र जरांगे खूपच भडकले आणि मग जरांगेंनी स्पष्टच म्हटलं की एक उपमुख्यमंत्री आहे, त्याला काड्या करण्याची सवय आहे, हा कलाकार उपमुख्यमंत्री, याच्याकडे मी बघून घेईन आणि जर विनाकारण गोरगरिबांवर गुन्हे दाखल होत असतील तर मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसमोर किंवा पोलीस अधीक्षकांसमोर जाऊन बसेन, असं देखील जरांगेंनी म्हटलं. त्याच दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये देखील कुठेतरी अनुचित प्रकार घडत असल्यानं इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यावेळी देखील मनोज जरांगे पाटील भडकले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जालन्यातली इंटरनेट सेवा तात्काळ सुरू करायला हवी, जी आता 2 नोव्हेंबर म्हणजे उद्यापर्यंत तरी ही जी काही इंटरनेट सेवा आहे ती बंद करण्यात आलेली आहे. अर्थात कायदा व सुव्यवस्था राज्यातली राखली जावी, यासाठी सर्व पक्ष नेत्यांनी एकमत नोंदवलेलं आहे आणि विषयी जी काही घटना घडतात, हिंसेच्या घटना घडतात, त्यावर तीव्र नापसंती सर्वपक्ष नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सरकार योग्य ती पावलं उचलेल, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं. पण इकडे जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हीच घरं जाळता आणि तुम्ही आम्हाला काय शिकवता, तुमचीच माणसं या सगळा प्रकार करतायत, या अशा पद्धतीने सगळे मग या ठिकाणी आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेले आहेत. पण जरांगे पाटलांचा आजचा उपोषणाचा 8वा दिवस आहे. काल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठवते पहिलाच दिवशी जेव्हा मनोज जरांगेंनी आता दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन सुरू केलं उपोषणाचं आणि पहिला दिवस होता, तेव्हा छत्रपती संभाजीराजे स्वतः अंतरवाली सराटीला त्यांनी फोन केला होता आणि त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही किमान पाणी तरी प्यायला हवं. त्या दिवशी त्यांनी त्यांचा मान राखला, पाणी प्यायलं. नंतर शाहू महाराज स्वतः त्या ठिकाणी गेले. शाहू महाराज तर अंतरवाली सराटीतच गेले, त्यांना प्रत्यक्षात भेटले. त्यामुळे त्यांचा मान राखून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा पाणी प्यायलं. पण आज जरांगे पाटलांनी थेट अल्टिमेटमच दिलाय, जर आरक्षण आम्हाला दिलं गेलं नाही, आरक्षण मराठ्यांना कधीच देणार याची परफेक्ट वेळ जर तुम्ही सांगितली नाही, तर मात्र मी आज रात्री 8:15 वाजल्यापासून जलत्याग करेन, म्हणजे पाणी सुद्धा पिणार नाही, असं स्पष्टपणे जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. आता याच दरम्यान काल जरांगे पाटलांची एक मागणी देखील होती की विशेष अधिवेशन बोलवा. बऱ्याचशा पक्षांनी देखील या संदर्भात मागणी केली होती. पक्षाच्या काही नेत्यांनी देखील विशेष अधिवेशन बोलवा. सुप्रिया सुळेंनी देखील विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. इतर देखील पक्षांनी केली होती. पण आज जी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, त्यात विशेष अधिवेशनाचा जो काही सूर आहे तो कुठेच दिसलाच नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी केवळ जे काही हल्ले होत आहेत नेत्यांच्या घरांवर वगैरे, त्या संदर्भामध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली. हिंसात्मक घटना घडता कामा नयेत असं स्पष्टपणे म्हटलं. मनोज जरांगेंनी आम्हाला सरकारला सहकार्य करावं, सर्वपक्षीय नेते एकत्र आहेत, मराठा आरक्षणावर तोडगा काढू, तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ असं म्हटलं. पण विशेष अधिवेशन घ्यावं, भरवावं या संदर्भात कुणीच म्हटलेलं नाही. विशेषतः काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे मनोज जरांगे पाटलांना पत्र लिहिलं होतं, ते पत्र देखील सिटी नाऊनं या माध्यमातून, आपल्या सिटी नाऊ चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पण जे त्यात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता की विशेष अधिवेशन खरंच भरवण्यात यावं, जेणेकरून सर्व पक्ष नेत्यांची काय भूमिका याच्यावर कळेल. आज राजू पाटील म्हणजे जे आमदार मनसेचे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित होते. पण हे सगळं जे काही घडत असतं त्यावेळी विशेष अधिवेशनाच्या संदर्भात कुणीच काही तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही आणि त्या संदर्भात कुणी चर्चाच केली नाही. त्यामुळे नेमकं पुढं काय होणार आहे, आरक्षणाची प्रक्रिया कशी असणार आहे, याच दरम्यान जे बाकीचे म्हणजे आता काही सर्वपक्षीय नेते असं म्हणता येणार नाहीत, पण कुठे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार दिसले, कुठे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिसले. या सगळ्यांनी थेट मंत्रालयालाच टाळं ठोकलं आणि त्यासमोर आंदोलन करायला सुरुवात केली. मग अर्थातच पोलिसांनी काय आमदारांना ताब्यात देखील घेतलं. पण हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रामध्ये जे काही आत्ता हिंसात्मक वळण मराठा आंदोलन लागलेलं आहे ते शांततेच्या मार्गाने थोपवणं आणि मराठ्यांना विश्वासात घेणं, मराठा समाजाला विश्वासात घेणं, एक ठराविक वेळ देणं, हे देखील सरकारकडून घडायला हवं होतं. कारण की आधी जेव्हा तुम्ही 30 दिवस मागितलेत तेव्हा मनोज जरांगेंनी 30 काय 40 दिवस देतो असं म्हटलं. 40 दिवस उलटून गेले. 41 दिवशी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आपलं उपोषण सुरू केलं. आजचा 8वा दिवस आहे, म्हणजे जवळपास 49वा दिवस आला. तरी सुद्धा जर तुम्ही आता या संदर्भात काहीच बोलत नसाल आणि मग तुम्हाला 49व्या दिवशी आठवण येते सगळ्या पक्षांनी एकत्र करूयात का,
तर नेत्यांच्या घरांवर हल्ले होत आहेत म्हणून, नेत्यांना टार्गेट केलं जातंय म्हणून, त्यांना गावबंदी केली जाते म्हणून कुठे ना कुठेतरी मराठा समाजाच्या देखील भावना या सर्व पक्ष नेत्यांनी समजल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. ज्यावेळी 5-6 वर्षांपूर्वी शांततेत आंदोलन मराठ्यांनी काढले होते, सगळे मूक मोर्चे होते, त्यावेळी मात्र सगळ्यांनी एक मराठा लाख मराठा असं म्हणून आमदार खासदारांनी देखील ऊर बडवला होता. मग आता काय झालं? मग एवढ्या 6 वर्षात तुम्हाला आंदोलन देणं जमलं नाही? त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते पण सत्तेत होते आणि जे त्यावेळी सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात आहेत. शेवटी काय आहेत, फक्त जागा बदलल्यात, खुर्च्या तेच आहेत, माणसं बदलतात, खुर्च्या त्याच असतात. पण त्या खुर्चीचा अधिकार जो असतो तो अधिकार वापरून प्रत्येक समाजाला न्याय देणं हे तुमचंच काम आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा आरक्षण मिळवून देऊ असं तुम्ही म्हटलं होतं. मागच्या वेळेपासून तेच चाललंय. फडणवीसांच्या सरकारच्या काळात देखील आरक्षण मराठ्यांना देण्याचा प्रयत्न झाला, ते आरक्षण दिलं देखील, हायकोर्टात ते टिकलं देखील, पण सर्वोच्च न्यायालय ते टिकू शकलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही समिती स्थापन केलीत. आता त्यावेळी जी समिती स्थापन केली त्याचा पुढे काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता जी तुम्ही समिती स्थापन केलेली आहे, काही निवृत्त न्यायाधीशांची एकत्र तुम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा देखील अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे. पण हे सगळं एवढं हळूहळू आणि संतगतीनं का चाललेलं आहे? हे जर कुर्मगतीने जात असेल तर कधी ना कधीतरी मराठा समाज जो रस्त्यावर एकदा शांततामय मार्गाने उतरला होता, तो असा कुठे ना कुठेतरी त्याच्या आतली धग बाहेर काढणारच. मग ही का धग बाहेर निघाली याचा देखील विचार सरकारनं करायला हवा. आणि मनोज जरांगे पाटलांचा जर विचार केला तर त्यांनी व्यक्तिशः खरंच स्वतःची तब्येत जपायला हवी. मागच्या वेळी 17 दिवसांनी आपण आपलं उपोषण सोडलं होतं. अत्यंत वाईट परिस्थिती होती. उरलेले म्हणजे 17 दिवसांमधले जर बघितले तर 7-8 दिवस त्याच्या मागचे तुम्हाला अक्षरशः सलाईन लावावी लागली होती. आणि आता तर तुम्ही फक्त पाणी पिताय. आज 8वा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हे उपोषण खरंच थांबवायला हवं. कारण सरकारला हे आरक्षण द्यावंच लागणार आहे, याबद्दल वादच नाही. आता तुम्ही इतकं मोठं वातावरण तयार केलेलं आहे. सरकारला यामागून आता सरकारला सुट्टीच नाही. थोडक्यात सरकारला याच्यातून आरक्षण देऊनच मोकळं व्हावं लागेल. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला जपलं पाहिजे. आणि हे जे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे काही कायदेशीर बाबी असतील, न्यायालयीन लढाई असेल, त्यासाठी तुम्ही पुढे यायला पाहिजे. तुम्ही अंतरवाली सराटीतून जेव्हा बाहेर पडलात, ठिकठिकाणी महाराष्ट्रात सभा घेतल्यात, तेव्हा लाखो मराठे तुमच्या सभांना उपस्थित होते. याच्यातच सर्वसामान्य माणसाची ताकद काय ही दिसून आलेली आहे. आता हीच ताकद न्यायालयीन प्रक्रियेत वापरा. हीच ताकद मराठा आरक्षण कसं उत्तमरित्या टिकणारं मिळवता येईल यासाठी वापरा. पण तुम्हीच जर स्वतः तुमचं शरीर क्षीण करून बसत असाल तर मात्र जे काही मराठा आरक्षण पदरात पाडून घ्यायचे न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून, ते प्रकरण जे आपल्याला हाताळायचं आहे त्यासाठी शारीरिक शक्ती असणं गरजेचं आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांना सरकारने जशी विनंती केलेली आहे की उपोषण थांबवावं, तसं प्रसारमाध्यमातून म्हणजे सिटी नावच्या माध्यमातून देखील ही मी विनंती करेन की आपण खरंच उपोषण थांबवावं, तब्येतीला जपावं. आरक्षण हे द्यावंच लागणार आहे आणि ते मिळणारच आहे. अर्थात तुम्ही त्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकार गप्पच बसणार आहे आणि गप्प बसून चालणार पण नाही, एवढी पक्की खात्री आहे. त्यामुळे आता फक्त तुम्ही सबुरीनं घ्या, स्वतःची तब्येत जपा. ते म्हणतात देणार म्हणजे देणार, तुम्ही म्हणताय कधी देणार ते सांगा. याच्यात मात्र हा जो तिढा आहे, हा तिढा जो आहे, या तिढ्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं काय, त्यांचा देखील तुम्ही दोघांनी मिळून विचार करायला हवा. आणि मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसेल आणि ते टिकेल आणि त्याचा लाभ पुढच्या पिढ्यानपिढ्या होत राहील, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवा. पाहत रहा सिटी नाव.